दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। 2 दिवसांपूर्वी नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवून धडक कारवाई करण्यात आली। त्यातच काल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच कर्कशपणे हॉर्न वाजवून वेगाने वाहन चालवून टवाळखोरी करणाऱ्यांवर व छेडछाड करणारे रोड रोमिओ यांच्यावर देखील नाशिक शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। परिमंडळ 1 हद्दीतील कॉलेज रोड, आश्रम, बापू ब्रिज, अशोका मार्ग या ठिकाणाहून 68 जणांवर कलम 112 व 117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। तसेच परिमंडळ 2 हद्दीतील जेल रोड, अंबड लिंक रोड, इंदिरानगर, वडाळा, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणाहून 120 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। अशा एकूण 158 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण कारवाईमुळे आता कुठेतरी टवाळखोरीला आळा बसणार असा विश्वास सर्वसामान्यांनी व्यक्त केलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहरात यापुढे सातत्याने जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र तसेच सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणारे व महिलांची छेडछाड करणारे रोड रोमिओ यांच्यावर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवडच्या सोमवारपेठ परिसर तसेच शिवाजीनगर परिसरात रस्त्याच्या बाजूला खडी आणि वाळू पडलेले होते। यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते। या संदर्भात नागरिकांच्या व्यथा जाणून घेत दक्ष न्यूजने बातमी प्रसारित केली होती। दक्ष न्यूजच्या बातमीने चांदवड नगर परिषदेला जाग आली असून रस्त्यावरील खडी व वाळू साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले। रस्त्यावरील खडी व वाळू साफ करण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी दक्ष न्यूजचे आभार मानले। दक्ष न्यूजचा मी शतशः आभारी आहे। त्यांनी त्यांच्या दक्ष न्यूजवर बातमी दिली आणि नगर परिषदेने महिला कर्मचाऱ्यांना पाठवून इथे खडी आणि वाळू उचलण्याचा कार्य म्हणजे साफसफाई चालू आहे। त्याबद्दल दक्ष न्यूजचा मी मनापासून आभारी आहे। चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी रस्त्याच्या साफसफाईचे आदेश दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। 6 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणून नियुक्ती झालेले माजी आमदार संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाड बाजार समितीची निवडणूक आज बाजार समितीच्या सभागृहात पार पडली। यावेळी शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी तर महाविकास आघाडीतर्फे गणेश धात्रक व दीपक गोगड यांनी अर्ज दाखल केला। मात्र धात्रक व लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दीपक गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। दीपक गोगड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत। दरम्यान दीपक गोगड यांची बिनविरोध निवड झाल्याने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विघ्ने व बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड यांनी कामकाज बघितले। रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 77% पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यानंतर आता जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 77% आलाय। मागील वर्षी याच कालावधीमध्ये जिल्ह्यातील धरणांमध्ये 98% पाणीसाठा उपलब्ध होता। मात्र यंदा हा पाणीसाठा 21% घटल्याने नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे। दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते। मात्र यंदा कधी अवकाळी तर दुष्काळ अशी परिस्थिती बघता ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। या संदर्भात नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिन्नर येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. सिन्नरच्या शहा बस स्टँड जवळ दिनांक 26 नोव्हेंबर रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शहा कारवाडी सरपंच संभाजी जाधव आणि डॉक्टर रुपाली निलेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शहा ग्रामपंचायत प्रहार दिव्यांग संघटनेच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन यावेळी शहाचे सरपंच संभाजी जाधव यांनी केलं. याचं कार्य पाहणारा तुमच्या गावातील लोक नाही, तालुक्यातील नाही, तो भगवान सुद्धा पाहून ईश्वर तुम्हाला निश्चितच त्याचं फळ देईल याची मला खात्री आहे, गॅरंटी आहे. म्हणून तुम्हाला कुठे दिव्यांगाची सुखाय असू, पहिल्यांदा त्यांना प्राधान्य द्या. एखादी लाईन असो, त्यांचं काम असो, पुढे काढून द्या आणि त्यांना आपल्या प्रवाहात आणा. आणि खरंच संघटनेचं त्यांचं हेच उद्दिष्ट आहे. माझ्याकडं 2 दिवसापूर्वी ही सगळी बाळासाहेब तासकर वगैरे ही सगळी मंडळी आली. आम्ही अशी शाखा करतोय, मधुकर नाचगड, बुजू वागचौरे हे सगळे आले. मला खूप आनंद झाला. म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ती आम्ही गावातून ग्रामपंचायत मार्फत सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. तुम्ही प्रवाहात आलं पाहिजे, तुमचा उद्धार झाला पाहिजे, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायत आणि शहा ग्रामस्थ काही करायला तयार आहे. तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही त्या हाकेला निश्चितच होऊ देऊ. हा एक आम्ही तुम्हाला विश्वास देतो. इथून पुढे काही असेल तर साहेब आम्हाला निश्चित सांगा. तुमचे जिल्हाध्यक्ष सगळे दिघे साहेब आम्हाला तुम्ही हक्काने सांगा. तसेच या प्रहार दिव्यांग संघटनेमार्फत दिव्यांगांना मदत होणार असल्याची दिव्यांग बांधवांकडून सांगण्यात आले.
आपण माझ्या माहितीप्रमाणे संघटित असल्यामुळे 27 वर्षापासून आम्ही दिव्यांग संघटनेचे काम करतोय. 6,000 दिव्यांग आपण तालुक्यामध्ये जोडलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही 24 दिव्यांगांचे विवाह आमच्या संघटनेमार्फत आम्ही केलेले आहेत. जवळजवळ 700 ते 800 दिव्यांग आम्ही रोजगारासाठी लावलेले आहेत. अशी एकही ग्रामपंचायत नाही, त्या ग्रामपंचायतमध्ये पहिलं 5% हा माहीतच नव्हता. प्रत्येक ग्रामपंचायतीला त्याचे पत्र देऊन आणि आपण त्या ग्रामपंचायतीला 5% साठी किंवा शासनाच्या योजना पुरवण्यासाठी आपण त्यांना तयार करत आहोत. वेळोवेळी त्यांच्याशी बोलणं होत आहे. आणि माझं जे ऑफिस आहे, माझं ऑफिस पूर्ण सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दिव्यांग बांधवासाठी उघडं असतं. माझा फोन रात्री 9-10 वाजेपर्यंत चालू असतो. याचा अनुभव मी सगळ्यांनी घेतलेला आहे. कधी कोणाला टाळत नाही. कोणतीही अडचण असू, कोणतेही प्रॉब्लेम असू, माझ्याशी संपर्क करून आमच्या कमिटीशी संपर्क करून तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याच्यासाठी आपण संघटित होणं महत्त्वाचं आहे. हीच आमची सगळ्यांच्या वतीने अपेक्षा आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय असा, जर आपल्या एखाद्या दिव्यांगाला पेन्शन चालू झाली, ती संघटनेच्या वतीने दिली, याच्यासाठी पुन्हा संघटनेला जाण्याची गरज नाही. तुम्ही शेजारी असलेल्या दिव्यांगाला ती माहिती देऊन त्या माणसाला मदत केली पाहिजे. राशन कार्डचा असू, कोणत्याही प्रकारची योजना असू, आम्ही तुम्हाला माहिती दिली, तुम्ही ती माहिती शेजारच्या बांधवाला द्या. याप्रमाणे साखळीने जर एकमेकाला मदत केली तर माझ्या मते सिन्नर तालुक्यातील काही महाराष्ट्रातल्या सगळ्या दिव्यांगांना पर्यंत योजना मिळतील. या पद्धतीने जर काम करावा ही माझी विनंती आहे. राज्य अध्यक्ष बापूराव कान्हे, राज्य सचिव रामदास खोत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे, जिल्हा अध्यक्ष ललित पवार, तालुका अध्यक्ष अरुण पगार, उपाध्यक्ष गणपत नाटे, सचिव भगवान पगार, अध्यक्ष तात्या तासकर, उपाध्यक्ष विजय वागचौरे, सचिव प्रवीण नाचगड, कार्याध्यक्ष कृष्णा नाचगड, खजिनदार किरण जाधव, संघटक योगेश वागचौरे, खंडू वागचौरे, संपर्क प्रमुख रवींद्र तळेकर, बाजीराव जाधव, गटप्रमुख पंकज पेटारे, त्याचबरोबर सर्व दिव्यांग व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जम्मू येथील रहिवासी संगारा राम डोगरा यांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या गिरणा इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शिवाजी रघुनाथ भोसले यांच्या विरुद्ध जम्मू काश्मीर येथील नगरोटा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी शिवाजी भोसले हा फरार होता. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना आरोपी शिवाजी भोसले याचे अजामीनपात्र अटक वॉरंट पाठवले होते. त्या अनुषंगाने तपास करत गुंडाविरोधी पथकाने आरोपी शिवाजी भोसले याला ताब्यात घेतले. आरोपी हा नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, मिलिंद जगताप, संदीप आमरे, गणेश नागरे यांनी पार पाडली. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाडच्या खातगावमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फटाके फोडण्याच्या वादातून चर्मकार संघाच्या परिवारावर गावातील 7 ते 8 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केलाय. तसेच या गाव गुंडांनी चर्मकार परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली असून परिवारातील महिलांची देखील छेड काढली. या संदर्भात मनमाड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र तरी देखील पोलीस या गाव गुंडांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चर्मकार परिवाराने सांगितले. कारण असं आहे की ते आमच्या घराजवळ फटाकडे फोडायचे. फटाकडे फोडता फोडता ते आमच्या मुली बसलेल्या होत्या, रॉकेट वगैरे घराकडे तिरपे लावायचे. तिरपे मी सांगायला गेलो का बाबांनो तुमचं घर बाजूला आहे, तिकडे जाऊन वाजवा, माझ्या मुली बसलेल्या घरांना, मुलींना तकलीफ होते.
तर त्यांनी ते दारू पिलेले होते. पिल्यानंतर ते गुंडागिरी, ते मुलं तर बाहेरून आलेले काही दोघं तिघे ते फटाकडे घेऊन माझ्या मुलींच्या अंगावर फेकायला लागले, माझ्या अंगावर फेकायला लागले. त्याच्यानंतर मी बोलता बोलता त्यांनी लगेच माझ्यावर अटॅक केला, मारहाण केली. दुसऱ्या दिवशी आम्ही लपून बसलो, माझ्या मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या मुलींना इतर लोकांनी मंदिरात वगैरे इकडे तिकडे लपून ठेवलेलं होतं. तर मी बाहेरगावी होतो, बाहेरगावून तर गावातले लोक जमा होणार होती, तर त्यासाठी मी इकडे येण्याचा प्रयत्न करतो होतो. गाव पातळीवर आपण मिटून घेऊ. तर त्यांच्या मुलांनी माझ्या पलीकडे शेजारी नवसरी गावाला पकडून मला मारहाण केली. गाडीत टाकल्यानंतर दुसऱ्या गाडी आणखी चेंज केली, येशीत नेऊन मला मारहाण केली. तांगडे धरून वडीत नेलं, त्यांच्या दारात मारल्यानंतर मला उचलून माझ्या दारात फेकून दिलं. त्यानंतर मी बेशुद्ध पडलेलो होतो. बरं, किती आरोपी होते अंदाजे? 5-6 होते. पोलिसांनी आतापर्यंत काही ॲक्शन घेतलेली नाही. पोलीस म्हणे का साहेब ते रजेवर गेलेले, नंतर आल्यावर बघू. असं करता करता त्यांचे गुंड वगैरे अजून काल रात्री परवा रात्री येऊन आणखी दुसरे तकलीफ देऊन जात आहे आम्हाला. ठीक आहे. माझे घराची पूर्ण तोडफोड केलेली, पूर्ण नुकसान केलेलं. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात बिबट्यांनी हाहाकार माजवलाय. वर्दळीच्या ठिकाणी देखील बिबट्यांची दहशत दिसून येते. त्यातच सातपूर परिसरात देखील गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सातपूर परिसरातील बजरंग नगर परिसरातून अखेर एक बिबट्या काल रात्रीच्या सुमारास जेरबंद करण्यात आलाय. मात्र तरी देखील अजून 2 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याचे बोलले जात आहे. मित्रांनो, मी एक अशी गोष्ट सांगतो आज की हा आजपर्यंत 100 वर्षात कोणी बिबटे आलेला हे पाहिलेलं नव्हतं या सातपूर गावात. तो आज 2 महिन्यापासून या सातपूर गावात वावरतोय आणि लोकांमध्ये घबराटीचे वातावरण सुरू झाले. वासरे, गाई, भाडेकरी, माणसं कोणी असो, आणि ते भीतीचे वातावरण तयार झाल्यामुळे हा बिबट्याचा कसा बिमोड करता येईल त्याकरता आपल्या गावातले सुनील हिरामन शेठ मौले यांनी वारंवार वन विभागाला फोन करून त्यांच्याजवळ पिंजरे मागून आणि तो पिंजरा लावला. त्यांनी आणून तो पिंजरा लावला मधुकर भंदुरे यांच्या मळ्यात, आणि त्या पिंजऱ्यात त्यांनी बरोबर कॅमेरे वगैरे लावून, आणि त्या बिबट्याचा वावर इथंच आहे असं यांना नक्की माहीत झालं. आणि तो बिबट्या काल रात्री बरोबर इथं आला आणि पिंजऱ्यात अटकल्यामुळे सातपूरकरांनी विश्वासाचा श्वास सोडला की काही असो, आता आपले प्राण वाचले. परंतु अजून तसं शक्य नाही. अजून एक बिबट्या आणि 2 पिल्लं इथं आहे. त्याच्याकरता सुनील हिरामन शेठ मौले हे त्या प्रयत्नात आहे. परत आता बी आबा समोर एक पिंजरा आणून ठेवला आहे, त्याचं सुद्धा आता बरोबर नियोजन केलेलं आहे. तर आता फक्त आपल्या ज्या शेतामध्ये जे राहणारे लोक आहे, भाडेकरी आहे, माणसं आहे, मालक आहे, तर त्यांनी हे सावधरित्या राहून त्या बिबट्याचे फोटो काढणे किंवा हे करणे, त्याच्या जवळ जाणे, हे चुका करू नये. आपल्या घरातून आपले दरवाजे लावणे, वासरं गुरं गाई सांभाळणे. आणि त्यापेक्षा दुसरं असं की बिबट्या हा कशावर बी वार करू शकतो. त्याला काय घेणं नाही, कोणाची श्रीमंत गरीब काय गरज नाही त्याची. पण त्याच्याकडून आपण सावध राहून आणि त्याची आपण सुरक्षा करणे आणि त्याचा निरोप लोकांना वारंवार गावात पाठवणे, एवढं बोलून मी थांबतो. गेल्या 2 महिन्यापासून सातपूर गावाची बिबट्याची भीती होती. काल एक बिबट्या आपल्या मधुकर अण्णा भंदुरे यांच्या मळ्यात सापडला, पिंजऱ्यात अटकला गेला. तो अजूनही 2 बिबटे ते आहे मळ्यात. तर वन विभागाच्या वतीनं कालही 2 पिंजरे लावण्यात आले, उद्या 1 पिंजरा लावणार आहे. तरी सर्व सातपूर ग्रामस्थांना माझी एकच विनंती आहे का कोणी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये. जरी पडले तरी आपल्या हातात काठी असावी. आपल्या घराच्या आजूबाजूला आपलं काही वाटलं, तसं काही जाणवलं तर त्यांनी वन विभागाला फोन करावा. वन विभाग तात्काळ तिथे हजेरी लावेल आणि आपल्याला सहकार्य करेल. वन विभागाला आम्ही फोन केला होता, तर वन विभागाची गाडी आली. त्यांनी आम्हाला पिंजरा पण लावून दिला आणि त्यांनी हे पण सांगितलं जर बिबट्या तुम्हाला तुमच्या भागात आढळला तर त्यांनी आम्हाला काही उपाययोजना सांगितलंय. फटाकडे फोडा किंवा मिरचीचा धूर करा, जेणेकरून बिबट्या तुमच्या हातीत राहणार नाही. तो कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर पुढे निघून जाईल. अजून 2 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याने रात्रीच्या वेळी परिसरातील रस्ते सामसूम असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अजून किती दिवस बिबट्याच्या दहशतीत राहावे लागणार? वन विभाग याला आळा कधी घालणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात अवैध धंदे कमी होण्याचं नाव घेत नाहीये.
काल चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर गुटखा तसेच सुगंधित तंबाखूची तस्करी करणारा ट्रक अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच ग्रामीण पोलीस पथकाने ताब्यात घेतलाय. मध्य प्रदेशातून गुटख्याची तस्करी करणारा ट्रक नाशिकच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर MH04 LE 3225 या क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा इकोमेंट स्टार ट्रक पकडण्यात आलाय. या कारवाईत 50,08,500 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून संबंधित ट्रक असा एकूण 70,08,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन विभाग उदय लोहकरे यांनी अधिक माहिती दिली आहे. उदय लोहकरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक. आज दिनांक 29/11/2023 रोजी अन्न व औषध प्रशासन नाशिक तसेच नाशिक ग्रामीण पोलीस माननीय पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक युनिट क्रमांक 6 यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून एक प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू भरलेले ट्रक आहे तो या ठिकाणावरून जाणार आहे. त्या गोपनीय खबरीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी संयुक्तपणे सापळा रचला आणि सदरचा जो ट्रक आहे तो हॉटेल माथेरान चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी मिळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांचा सुमारे 50,08,500 रुपयाचा साठा मिळून आला आहे. तसेच त्या वाहनाची अंदाजे किंमत 20 लाख रुपये असा एकूण 70,08,500 रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे आणि तो मुद्देमाल, वाहन तसेच यामधील जी कागदपत्रे आहेत ते पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे FIR नोंद केला असून यामध्ये पोलीस विभागामार्फत पुढील तपास करण्यात येत आहे. संबंधित ट्रक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने व अन्य सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी पंचनामा करून ताब्यात घेतलाय. याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस विशेष पथक युनिट 6 ने FIR दाखल केला असून पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहेत. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहराचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. संदीप कर्णिक यांनी नाशिकचा कारभार हाती घेऊन 5 दिवस झाले. कर्णिकांनी आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच शहरात 2 खुनाच्या घटना घडल्यात. यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे. शहरात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली असून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ 1 हद्दीमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, गंगापूर या पोलीस ठाणे हद्दीमधील 317 टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कलम 112, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिमंडळ 2 हद्दीमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर उपनगर, नाशिक रोड उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस हद्दीमधील 248 टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले. असे एकूण 565 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरात टवाळखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यामुळे कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येत असल्याने कुठेतरी आता टवाळखोर कमी होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक तरुण रेल्वेला पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिनीवर चढल्याने रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. वाहिनीवर चढणारा हा युवक मनोरुग्ण असून त्याच्या या कृत्यामुळे रेल्वेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र प्रवाशांचे हाल झाले. सुमारे तासभर वीज प्रवाह बंद असल्याने रेल्वेगाडीचे वेळापत्रक खोळंबले होते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या मनोरुग्ण तरुणाची समजूत काढत त्याला खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या तरुणाच्या कुटुंबाचा तपास रेल्वे पोलीस करीत आहे. 1 तासाने तरुणाला खाली उतरवण्यात यश आल्याने रेल्वे पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव दाभाडी येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. एका 10 वर्षीय मुलीवर साधारण 50 वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. ही 10 वर्षीय मुलगी आदिवासी असून आश्रमशाळेला सुट्ट्या लागल्यामुळे ती गावी आली होती. मात्र त्यांच्या शेजारीच राहणारा नराधम याने शेती कामाचा बहाणा बनवून मुलीला शेतात घेऊन गेला व तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या पोटात इजा होत असल्याची बाब तिच्या आजीच्या लक्षात आल्याने तिने मुलीला विचारपूस केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
शिवाजी पवार असं या नराधम आरोपीचं नाव असून झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने मुलीला दिली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी व बौद्ध संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनेतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना देण्यात आले. आज या ठिकाणी कळवण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग येथे सर्व आदिवासी सहकारी संघटना एका महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील असणाऱ्या मुद्द्यावर खरं तर प्रकल्प अधिकाऱ्यांना तथा सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो. तो मुद्दा म्हणजे असा की ऐन लक्ष्मीपूजन म्हणजे 12 नोव्हेंबर 2023 रोजी मालेगाव तालुक्यातलं पिंपळगाव दाभाडी या गावामध्ये एका आदिवासी भगिनी जी 10 वर्षाची होती, त्या मुलीवरती तिथल्या असणाऱ्या एका व्यक्तीने म्हणजे ज्याचं वय होतं जवळजवळ 55 ते 59 अशा या नराधमाने त्या मुलीवरती कामाला घेऊन जातो शेतामध्ये असं सांगून सकाळी 9 वाजेच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला. तो असा होता की आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि गेल्या काही वर्षापासून बागलाण तालुका असेल, कळवण असेल, पूर्ण कसमादे पट्टा यामध्ये आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, या समाजावरती मोठ्या प्रमाणात असणारा जो की अन्याय अत्याचाराचा जो काही आहे विषय, तो खूप मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. आणि त्याचं टोक म्हणजे आता जे काही दिवाळीच्या वेळेसच ज्या 10 वर्षाच्या मुलीवरती ज्या वेळेस 50, 55, 59 वर्षाचा जो काही व्यक्ती आहे नातीच्या वयाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करतो, मग ती मुलगी कुठल्याही समाजातली असो, हा मुद्दा गौण आहे. परंतु जर अशा अल्पवयीन मुलीवरती, अतिशय नाबालिक मुलीवरती असा म्हणजे दलितश प्रकार जेव्हा होतो, तर नक्कीच समाजाची जो काही विचारसरणी कोणत्या बाजूने चाललेली आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा या ठिकाणी चर्चेला जाणार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती मुलगी केवळ आदिवासी समाजातली म्हणून या ठिकाणी केवळ आदिवासी समाज किंवा बौद्ध समाज या ठिकाणी जमलेला आहे. वास्तविक ती कन्या कुठल्याही समाजातली असो, ती समाजाची आणि या भारतमातेची कन्या आहे हे धरून सर्व समाजांनी खरं तर त्यावरती संवेदनशीलता जपायला हवी होती. दुर्दैवाने ते झालं नाही, हे दुःख मनात आहेच, तो भाग वेगळा. त्याबरोबरच प्रशासनाने जितकी गांभीर्यता या प्रकरणामध्ये घ्यायला पाहिजे होती, म्हणजे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने थोडीफार कलमं लावण्याच्या संदर्भात, गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात तत्परता दाखवली, ते आपण काही नाकारू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये असणारे आरोपी जे आहेत, मग कोणत्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं, 2 दिवस ती मुलगी डांबण्यात आली, कुटुंबात होती, मग कुटुंबाला माहीत नव्हतं का? जर कुटुंबाला माहीत होतं, ती मुलगी जर खूप तिची प्रकृती बिघडत चालली होती, कुटुंबाला माहीत होतं, तर तितकेच आरोपी ते सुद्धा आहेत. ज्या डॉक्टरांकडे 2 दिवस उपचारासाठी गेलं तर त्या डॉक्टरला सुद्धा असं आरोपी केलं गेलं पाहिजे. त्याबरोबरच असणारी जी काही कन्या जी आहे, त्या कन्येचं मनोधैर्य वाढावं, मनोबल टिकून राहावं आणि पुढे तिचं शिक्षण, तिचं जो काही संपूर्ण जो की पूर्ण जीवन जे आहे ते सुस्थापित व्हावं, यासाठी तिचं शिक्षणाची जबाबदारी, जी दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये फार दुर्दैवी अशी घटना आपल्या एका आदिवासी मुलीवर पिंपळगाव दाभाडी तालुका मालेगाव त्या 10 वर्षीय मुलीवर पोक्सो या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराची घटनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात सर्व आदिवासी संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या इथे पुटअप केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची बाब त्यांची पहिली आहे की त्याची तपास योग्य ते रीतीने निष्पक्ष राहून होण्यात यावा. त्याचप्रकारे त्याच्यामध्ये आरोपी तसेच इतर जे सह आरोपी असतील ज्यांनी एक रिपोर्ट वेळेवर केला नसेल किंवा उशिरा केला किंवा केलाच नाही, या सर्वांगीण तपास होऊन सर्वांचा उल्लेख हा FIR किंवा चार्जशीटमध्ये होण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. त्याचप्रकारे अशा घटनेमध्ये त्या मुलीला तिच्या कुटुंबाला एक सायकोलॉजिकल सपोर्ट तसेच तिच्या मेडिकल उपचारासाठी लागणारा खर्च यासाठी नियमानुसार मिळणारी रक्कम ती त्यांना मिळण्यात यावी आणि आदिवासी विभागातर्फे सुद्धा त्यांना
योग्य ती मदत करण्यात यावी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या इथे करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटचं प्रोटेक्शन त्या कुटुंबाला मिळण्यात यावं, जेणेकरून याचा त्यांच्यावर दबाव न आणता योग्य त्या रीतीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग या नात्याने मी सर्वांना निश्चित करू इच्छितो की आपण दिलेल्या मागण्याचा याबद्दल सविस्तर आम्ही स्वतः शुक्रवारी मालेगावला जाऊन तिथे जे प्रशासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असतील, DYSP असतील, ते IO तपासणी अधिकारी असतील, तसेच तिथे तहसीलदार आणि आमच्या आदिवासी विकास विभागाचे तिथे सर्व अधिकारी यासोबत बसून कोणत्या क्षेत्रात तपास आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात येईल. सध्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, त्यामुळे याला आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आळा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, मालेगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अवकाळीचा सर्वात मोठा फटका बसला तो शेतकऱ्यांना. उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकात सर्वच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जयवंत हागोटे, बिरसा मुकणे, नवनाथ बदादे, गोकुळ ढोरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. अवकाळीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे. आता प्रशासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज त्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालय येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले आहे. ज्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांनी शेतसारा पिकवला होता ते पाणी पडून अतिशय शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे नुकसान शासनाने लवकर दखल घेऊन भरपाई करून द्यावी आणि तात्काळ पंचनामे करावे शेतावरती जाऊन. कारण पिकवलेली शेती पूर्ण पाण्याने भिजून गेलेली आहे, पूर्ण ओले झाली. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना खायचे सुद्धा हाल झालेले आहेत. तर या सरकारने किंवा या प्रशासनाने पंचनामे लवकरात लवकर नाही केले तर या तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या
श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 2 दिवसांपूर्वी नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवून धडक कारवाई करण्यात आली. त्यातच काल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच कर्कशपणे हॉर्न वाजवून वेगाने वाहन चालवून टवाळखोरी करणाऱ्यांवर व छेडछाड करणारे रोड रोमिओ यांच्यावर देखील नाशिक शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. परिमंडळ 1 हद्दीतील कॉलेज रोड, आश्रम, बापू ब्रिज, अशोका मार्ग या ठिकाणाहून 68 जणांवर कलम 112 व 117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिमंडळ 2 हद्दीतील जेल रोड, अंबड लिंक रोड, इंदिरानगर, वडाळा, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणाहून 120 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा एकूण 158 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण कारवाईमुळे आता कुठेतरी टवाळखोरीला आळा बसणार असा विश्वास सर्वसामान्यांनी व्यक्त केलाय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहरात यापुढे सातत्याने जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र तसेच सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणारे व महिलांची छेडछाड करणारे रोड रोमिओ यांच्यावर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवडच्या सोमवारपेठ परिसर तसेच शिवाजीनगर परिसरात रस्त्याच्या बाजूला खडी आणि वाळू पडलेले होते. यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. या संदर्भात नागरिकांच्या व्यथा जाणून घेत दक्ष न्यूजने बातमी प्रसारित केली होती. दक्ष न्यूजच्या बातमीने चांदवड नगर परिषदेला जाग आली असून रस्त्यावरील खडी व वाळू साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले. रस्त्यावरील खडी व वाळू साफ करण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी दक्ष न्यूजचे आभार मानले. दक्ष न्यूजचा मी शतशः आभारी आहे. त्यांनी त्यांच्या दक्ष न्यूजवर बातमी दिली आणि नगर परिषदेने महिला कर्मचाऱ्यांना पाठवून इथे खडी आणि वाळू उचलण्याचा कार्य म्हणजे साफसफाई चालू आहे. त्याबद्दल दक्ष न्यूजचा मी मनापासून आभारी आहे. चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी रस्त्याच्या साफसफाईचे आदेश दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 6 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणून नियुक्ती झालेले माजी आमदार संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाड बाजार समितीची निवडणूक आज बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी तर महाविकास आघाडीतर्फे गणेश धात्रक व दीपक गोगड यांनी अर्ज दाखल केला. मात्र धात्रक व लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दीपक गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीपक गोगड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत.
दरम्यान दीपक गोगड यांची बिनविरोध निवड झाल्याने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विघ्ने व बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड यांनी कामकाज बघितले। रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 77% पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यानंतर आता जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 77% आलाय। मागील वर्षी याच कालावधीमध्ये जिल्ह्यातील धरणांमध्ये 98% पाणीसाठा उपलब्ध होता। मात्र यंदा हा पाणीसाठा 21% घटल्याने नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे। दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते, मात्र यंदा कधी अवकाळी तर दुष्काळ अशी परिस्थिती बघता ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। या संदर्भात नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सिन्नर येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे उद्घाटन करण्यात आले। सिन्नरच्या शहा बस स्टँड जवळ दिनांक 26 नोव्हेंबर रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी शहा कारवाडी सरपंच संभाजी जाधव आणि डॉक्टर रुपाली निलेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच
शहा ग्रामपंचायत प्रहार दिव्यांग संघटनेच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन यावेळी शहाचे सरपंच संभाजी जाधव यांनी केलं. याचं कार्य पाहणारं तुमच्या गावातील लोक नाही, तालुक्यातील नाही, तो भगवान सुद्धा पाहून ईश्वर तुम्हाला निश्चितच त्याचं फळ देईल याची मला खात्री आहे, गॅरंटी आहे. म्हणून तुम्हाला कुठे दिव्यांगाची सुखाय असू, पहिल्यांदा त्यांना प्राधान्य द्या. एखादी लाईन असो, त्यांचं काम असू, पुढे काढून द्या आणि त्यांना आपल्या प्रवाहात आणा. आणि खरंच संघटनेचं त्यांचं हेच उद्दिष्ट आहे. माझ्याकडं 2 दिवसापूर्वी ही सगळी बाळासाहेब तासकर वगैरे ही सगळी मंडळी आली. आम्ही अशी शाखा करतोय, मधुकर नाचगड, बुजू वागचौरे सगळे आले. मला खूप आनंद झाला. म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ती आम्ही गावातून ग्रामपंचायत मार्फत सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. तुम्ही प्रवाहात आलं पाहिजे, तुमचा उद्धार झाला पाहिजे, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायत आणि शहा ग्रामस्थ काही करायला तयार आहे. तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही त्या हाकेला निश्चितच होऊ देऊ. हा एक आम्ही तुम्हाला विश्वास देतो. इथून पुढे काही असेल तर साहेब आम्हाला निश्चित सांगा. तुमचे जिल्हाध्यक्ष सगळे दिगे साहेब आम्हाला तुम्ही हक्काने सांगा. तसेच या प्रहार दिव्यांग संघटनेमार्फत दिव्यांगांना मदत होणार असल्याची दिव्यांग बांधवांकडून सांगण्यात आले. आपण माझ्या माहितीप्रमाणे संघटित असल्यामुळे 27 वर्षापासून आम्ही दिव्यांग संघटनेचे काम करतोय. 7,000 दिव्यांग आपण तालुक्यामध्ये जोडलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही 24 दिव्यांगांचे विवाह आमच्या संघटनेमार्फत आम्ही केलेले आहेत. जवळजवळ 700 ते 800 दिव्यांग आम्ही रोजगारासाठी लावलेले आहेत. अशी एकही ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतमध्ये पहिलं 5% निधी हा माहीतच नव्हता. प्रत्येक ग्रामपंचायतीला देखील पत्र देऊन आणि आपण त्या ग्रामपंचायतीला 5% निधीसाठी किंवा शासनाच्या योजना पुरवण्यासाठी आपण त्यांना तयार करत आहोत. वेळोवेळी त्यांच्याशी बोलणं होत आहे. आणि माझं जे ऑफिस आहे, माझं ऑफिस पूर्ण सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दिव्यांग बांधवासाठी उघडं असतं. माझा फोन 11 रात्री 9-10 वाजेपर्यंत चालू असतो. याचा अनुभव मी सगळ्यांनी घेतलेला आहे. मी कधी कोणाला टाळत नाही. कोणतीही अडचण असू, कोणतेही प्रॉब्लेम असू, माझ्याशी संपर्क करून आमच्या कमिटीशी संपर्क करून तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याच्यासाठी आपण संघटित होणं महत्त्वाचं आहे. हीच आमची सगळ्यांच्या वतीने अपेक्षा आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय असा, जर आपल्या एखाद्या दिव्यांगाला पेन्शन चालू झाली, संघटनेच्या वतीने दिली, याच्यासाठी पुन्हा संघटनेला जाण्याची गरज नाही. तुम्ही शेजारी असलेल्या दिव्यांगाला ती माहिती देऊन ज्या माणसाला मदत केली पाहिजे, राशन कार्डचा असू, कोणत्याही प्रकारची योजना असू, आम्ही तुम्हाला माहिती दिली, तुम्ही ती माहिती शेजारच्या बांधवाला द्या. याप्रमाणे साखळीने जर एकमेकाला मदत केली तर माझ्या मते सिन्नर तालुक्यातील काही महाराष्ट्रातल्या सगळ्या दिव्यांगांना पर्यंत योजना मिळतील. या पद्धतीने जर काम करावा ही माझी विनंती आहे. राज्य अध्यक्ष बापूराव कान्हे, राज्य सचिव रामदास खोत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे, जिल्हा अध्यक्ष ललित पवार, तालुका अध्यक्ष अरुण पगार, उपाध्यक्ष गणपत नाटे, सचिव भगवान पगार, अध्यक्ष तात्या तासकर, उपाध्यक्ष विजय वागचौरे, सचिव प्रवीण नाचगड, कार्याध्यक्ष कृष्णा नाचगड, खजिनदार किरण जाधव, संघटक योगेश वागचौरे, खंडू वागचौरे, संपर्क प्रमुख रवींद्र तळेकर, बाजीराव जाधव, गटप्रमुख पंकज पेटारे, त्याचबरोबर सर्व दिव्यांग व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जम्मू येथील रहिवासी संगारा राम डोगरा यांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या गिरणा इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शिवाजी रघुनाथ भोसले यांच्या विरुद्ध जम्मू काश्मीर येथील नगरोटा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी शिवाजी भोसले हा फरार होता. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना आरोपी शिवाजी भोसले याचे अजामीनपात्र अटक वॉरंट पाठवले होते. त्या अनुषंगाने तपास करत गुंडाविरोधी पथकाने आरोपी शिवाजी भोसले याला ताब्यात घेतले. आरोपी हा नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी.के. पवार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, मिलिंद जगताप, संदीप आमरे, गणेश नागरे यांनी पार पाडली. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मनमाडच्या खातगावमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फटाके फोडण्याच्या वादातून चर्मकार संघाच्या परिवारावर गावातील 7 ते 8 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केलाय. तसेच या गावगुंडांनी चर्मकार परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली असून परिवारातील महिलांची देखील छेड काढली. या संदर्भात मनमाड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र तरी देखील पोलीस या गावगुंडांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चर्मकार परिवाराने सांगितले. कारण असं आहे की ते आमच्या घराजवळ फटाकडे फोडायचे. फटाकडे फोडता फोडता ते आमच्या मुली बसलेल्या होत्या, रॉकेट वगैरे घराकडे तिरपे लावायचे. ते पण मी सांगायला गेलो का बाबांनो तुमचं घर बाजूला आहे, तिकडे जाऊन वाजवा, माझ्या मुली बसलेल्या घरांना मुलींना तकलीफ होते. तर त्यांनी ते दारू पिलेले होते. पिल्यानंतर ते गुंडागिरी, ते मुलं तर बाहेरून आलेले काही दोघं तिघे ते फटाकडे घेऊन माझ्या मुलींच्या अंगावर फेकायला लागले, माझ्या अंगावर फेकायला लागले. त्याच्यानंतर मी बोलता बोलता त्यांनी लगेच माझ्यावर अटॅक केला, मारहाण केली. दुसऱ्या दिवशी आम्ही लपून बसलो, माझ्या मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या मुलींना इतर लोकांनी मंदिरात वगैरे इकडे तिकडे लपून ठेवलेलं होतं. तर मी बाहेरगावी होतो, बाहेरगावून तर गावातले लोक जमा होणार होती, तर त्यासाठी मी इकडे येण्याचा प्रयत्न करतो, गाव पातळीवर आपण मिटून घेऊ. तर त्यांच्या मुलांनी माझ्या पलीकडे शेजारी नवसरी गावाला पकडून मला मारहाण केली. गाडीत टाकल्यानंतर दुसऱ्या गाडी आणखी चेंज केली, येशीत नेऊन मला मारहाण केली. तांगडे धरून वडीत नेलं, त्यांच्या दारात मारल्यानंतर मला उचलून माझ्या दारात फेकून दिलं. त्यानंतर मी बेशुद्ध पडलेलो होतो. बरं, किती आरोपी होते अंदाजे? 5-6 होते. पोलिसांनी आतापर्यंत काही ॲक्शन घेतलेली नाही. पोलीस म्हणे का साहेब ते रजेवर गेलेले, नंतर आले बघू. असं करता करता त्यांचे गुंड वगैरे अजून काल रात्री परवा रात्री येऊन आणखी दुसरे तकलीफ देऊन जात आहे आम्हाला. ठीक आहे. माझ्या घराची पूर्ण तोडफोड केलेली, पूर्ण नुकसान केलेलं. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात बिबट्यांनी हाहाकार माजवलाय. वर्दळीच्या ठिकाणी देखील बिबट्यांची दहशत दिसून येते. त्यातच सातपूर परिसरात देखील गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सातपूर परिसरातील बजरंग नगर परिसरातून अखेर एक बिबट्या काल रात्रीच्या सुमारास जेरबंद करण्यात आलाय. मात्र तरी देखील अजून 2 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याचे बोललं जात आहे. मित्रांनो, मी एक अशी गोष्ट सांगतो आज की हा आजपर्यंत 100 वर्षात कोणी बिबटे आलेला हे पाहायला नव्हतं या सातपूर गावात. तो आज 2 महिन्यापासून या सातपूर गावात वावरतोय आणि लोकांमध्ये घबराटीचे वातावरण सुरू झाले. वासरे, गाई, भाडेकरी, माणसं कोणी असो, आणि ते भीतीचे वातावरण तयार झाल्यामुळे हा बिबट्याचा कसा बिमोड करता येईल त्याकरता आपल्या गावातले सुनील हिरामन शेठ मौले यांनी वारंवार वन विभागाला फोन करून त्यांच्याजवळून पिंजरे मागून आणि तो पिंजरा लावला. त्यांनी आणून तो पिंजरा लावला मधुकर भंदुरे यांच्या मळ्यात, आणि त्या पिंजऱ्यात त्यांनी बरोबर कॅमेरे वगैरे लावून, आणि त्या बिबट्याचा वावर इथंच आहे असं यांना नक्की माहीत झालं. आणि तो बिबट्या काल रात्री बरोबर इथं आला आणि पिंजऱ्यात अटकल्यामुळे सातपूरकरांनी विश्वासाचा श्वास सोडला की काही असो, आता आपले प्राण वाचले. परंतु अजून तसं शक्य नाही. अजून एक बिबट्या आणि 2 पिल्लं इथं आहे. त्याच्याकरता सुनील हिरामन शेठ मौले हे त्या प्रयत्नात आहे. परत आता बी आबा समोर एक पिंजरा आणून ठेवला आहे, त्याचं सुद्धा आता बरोबर नियोजन केलेलं आहे. तर आता फक्त आपल्या ज्या शेतामध्ये जे राहणारे लोक आहे, भाडेकरी आहे, माणसं आहे, मालक आहे, तर त्यांनी हे सावधरित्या राहून त्या बिबट्याचे फोटो काढणे किंवा हे करणे, त्याच्या जवळ जाणे, हे चुका करू नये. आपल्या घरातून आपले दरवाजे लावणे, वासरं गुरं गाई सांभाळणे. आणि त्यापेक्षा दुसरं असं की बिबट्या हा कशावर बी वार करू शकतो. त्याला काय घेणं नाही, कोणाची श्रीमंत गरीब काय गरज नाही त्याची. पण त्याच्याकडून आपण सावध राहून आणि त्याची आपण सुरक्षा करणे आणि त्याचा निरोप लोकांना वारंवार गावात पाठवणे, एवढं बोलून मी थांबतो. गेल्या 2 महिन्यापासून सातपूर गावाची बिबट्याची भीती होती. काल एक बिबट्या आपल्या मधुकर अण्णा भंदुरे यांच्या मळ्यात सापडला, पिंजऱ्यात अटकला गेला. तो अजूनही 2 बिबटे ते आहे मळ्यात. तर वन विभागाच्या वतीनं कालही 2 पिंजरे लावण्यात आले, उद्या 1 पिंजरा लावणार आहे. तरी सर्व सातपूर ग्रामस्थांना माझी एकच विनंती आहे का कोणी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये. जरी पडले तरी आपल्या हातात काठी असावी. आपल्या घराच्या आजूबाजूला आपलं काही वाटलं, तसं काही जाणवलं तर त्यांनी वन विभागाला फोन करावा. वन विभाग तात्काळ तिथं हजेरी लावेल आणि आपल्याला सहकार्य करेल.
वन विभागाला आम्ही फोन केला होता, तर वन विभागाची गाडी आली, त्यांनी आम्हाला पिंजरा पण लावून दिला आणि त्यांनी हे पण सांगितलं जर बिबट्या तुम्हाला तुमच्या भागात आढळला तर त्यांनी आम्हाला काही उपाययोजना सांगितलंय, फटाकडे फोडा किंवा मिरचीचा धूर करा, जेणेकरून बिबट्या तुमच्या हातीत राहणार नाही, तो कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर पुढे निघून जाईल. अजून 2 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याने रात्रीच्या वेळी परिसरातील रस्ते सामसूम असल्याचे देखील पाहायला मिळते. अजून किती दिवस बिबट्याच्या दहशतीत राहावे लागणार, वन विभाग याला आळा कधी घालणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.